डाव खेळण्यात हात खंड आहे माझा. राजकारणाच्या सारेपटात सोंडे घेण्यात माझे हातची म्हण आहे. त्याला शब्द देण्यासाठी मनात विचाराचे पोटरे फुटतात. वैऱ्याने वैऱ्याचे वैऱ्याचे काय धडकले तुला थोड्या दिवसात कळेल. पुढ्या रक्ताची गंगा वाहते. तू राजकारणात
संपूच्या पुढे कशी नारायण शरीराची पूजा बांधून उंचावणीचा तीर्थप्रसाद घेतो. मान मागून मिळत नाही, मान बोलावा लागतो. त्यासाठी माणुसकीचा पेश अंतकरणात व्हावं लागतं. ते कापायचं नाही, माणुसकीला मन फुटायचं, छाटायचं नाही. नाच बोलणारी नाच. कसं नाचत नाही ते बघतोच. मस्तीत ना आणि
फक्त धन्यवाद सांगतो. ही मोना माझा सावधा माझ्या घरात सापडले. अरे तुझ्या घरात अडकलेलं सावध हे मी भोगला करणार आहे. अरे तुझ्यासारख्या शिकाराचं शेर या घरामध्ये जर बदला एवढी हिंमत असेल तर समाजाला व्हा. अरे ठीक आहे. अरे भोग तुझ्या दरबाजी खडे बरोबर आहे. अगं मोहिना उपकारत असते. अगं उपकार करून तू अशी परतफेड करू नको. मला माझ्या कर्तव्याची जाणीव या समाजातील स्त्रियांचे रक्षण करणे हे माझं कर्तव्य समजतो. चल लवकर. बोले हाँ
अरे
कामाचा प्रारंभ आपला म्हणून एवढ्या गडबडीने दामोदर काम सोडून तातडीने आलो. बरेच दिवस झाले तुमचे लावणी ऐकले नाही. आमच्या मनाचा उत्साह तुमचे लावणी ऐकण्यासाठी वाट पाहतो. तुमचे लावणी ऐकून चितळाच्या पाडव्यात आनंदाचे बातमी. लावणी संगीताचे लावणे आहे. लावणीने अनेकांच्या हृदयावर विराजमान होऊन राज्य केलं. वहिनीबाई, तुम्ही लावणीवरती असून लावणीत निपुण आहात, तरबेज आहात. तुम्हाला शासन दरबारी लावणीचा पुरस्कार मिळाला आहे.
दारूचा एक प्याला पिल्यावर अनेक प्याले पिण्याची इच्छा निर्माण होते आणि म्हणतो आजकाल बेवडा म्हणून दुनिया त्याच्याकडे बोट दाखवते. अरे दारू म्हणजे सर्व रोगावर रामबाई उपाय आहे. बाई व बाटले माणसाला बेदर्शी लावते, रस्ता तळाला लावते, सोन्यासारख्या औषधं उठवते. मी बरबाद झालोय, मी लखपती होण्याऐवजी भेकपती झालोय. रत्नाचा राव औषधात रत्नाचा राव. सूर्य पूर्व दिशेला मोर पश्चिमेला मावळतो. असे परिस्थिती सुद्धा सूर्याला पण असं घडण्याचा कारण जे संकट लागले या राजकारणात माझ्या आयुष्याचं राजकारण केलं. पुण्यावर पडण्याची वेळ आली. घरादाराला मुकलो, रक्ताच्या नात्याला कायम करतो. आणि अन्नाला भाग झालो. एवढं दुसऱ्या डोक्यात दुःखाचा संकट पडला. त्याच डोंगराखाली मी झेंडूवर किंवा ढोकळून जाणार. सुशीलाबाईने मला धरून काढलं. स्वतःची जमीन तिच्या नावावर केले. पैसे दागिने तिच्या अंगावर बोलायला ठेवले. माझ्या बायका पोराने घराबाहेर हाकलून दिलं. पोटात बदले वाटून हात उचलते. तुझी दैनंदिन अवस्था पाहून मला अस्वस्थ वाटू लागलं. आणि चेअरमन सुशीलाबाई माझ्या शहरावर असते. सुशीलावर पैशाचा आमिष दाखवून ही जमीन माझ्या नावावर करून घेतली. थोडासा पैशाचा वेगळं घ्यायला. अरे एक झालं का? तुझा दोष ठेवा माझ्या लक्षात आला. त्यामुळे रक्ताचा पिसक बनलो आणि घरादाराला मुकलो. आणि भ्रष्टाचाराचा शिकार कपाळी बसला. राजकारणात पाऊल टाकायला आणि लावला. पण ती सत्याची वाट नव्हती. हजारो बापाची वाट होती आणि बापाच्या वाळवर माझ्या डोक्यावर पडलं. आणि बाप सम्राट झाला. जैन विलासात भोग सम्राट झाला. म्हणून रडलास राजकारणात आवर माझा.
धनाजीच्या रूपावर बलात्कार केला. त्या रूपानं दंड घालून धनाजी दहा विचारला आला तर त्याच्यावर विष प्रयोग केला. तोंडाला दातकळी घाल नाहीतर दाताचा बच्चा बाहेर काढेल. ओरड कसा प्रतापराव ओरड. ग्रामपंचायत देशाकडले गावात सर्व जाहिराती केले. सरकारी स्कीमचं आव्हान केलं. इरिगेशनचे पैसे काढा. एसटीचा माल ही बेने स्वतःच्या घरात ठेवला. गावात दवाखाना शाळेसाठी मध्ये झालेले पैसे त्याच्यावर उठावला लागला. शेताच्या गावात जमीन घेतले. अरे दोन पैसे काढला. आपापचा माल खतामध्ये दिलं. चेअरमन, आरोपाच्या फेरे झाडू नकोस. माझ्या रागाचा अंत वाचेल. हा तुझी अंतयात्रा या समाजाला नसेल. अरे हे जोडता एवढे करून तर थांबला नाही. गावातील आया बहिणीचा कुटुंब बसला. अनेक एकर तुझ्या ढकेल आहे. जंग्या दरोडे करता कोणाशी विरोध. राजकारणात तुम्ही भरत आहात. मग दोस्तीशी तुम्ही दुश्मन बनला. एवढे कसे एकूण मोठे झाला. हे त्या राजकारणाचं समीकरण. जरासं पुढे वा जरा. अजब मामला. आमचा नाता फक्त सत्तेशी. त्याचा सर्वस्व तुमच्याशी. कारण त्याला म्हणायचं असतं महासत्याधी. अरे राजकारण म्हणजे घुंगरी काम पेक्षा समाजकारण. जरा पुढे जाऊ. अगदी होता मला समाजसेवक व्हायचा आहे. पण तुझ्यामुळे मी समाजासमोर समाज कर्तव्य. मी सभ्य माणूस. पण मला हा समाजाचा कलंक लागला. सभाऐवजी चोर झालो. माणुसकीची नैतिकता घालवली. माणुसकीच्या विषयाचं पोषण करण्याऐवजी पोषण करीत झालो. त्याला काला कोणी संकट काढले. विनाकारण आरोपाचे आघात करू नकोस. नाहीतर दिवसाचा न मोजायला लागेल. अरे तुझ्या धमकीला घाबरून शांत बसणार नाही. अरे तुझ्या धमकीला मी भेट नाही. माझ्या जीवावर होणाऱ्या सैताना तुझा मुखवटा मी जनतेसमोर ठेवणार आहे. आणि या जगाला झाकून देणार आहे. विनाकारण माझ्या पोटाचा कोट्यांकन करू नकोस.
इन्स्पेक्टरचा नकली इन्स्पेक्टर सरपंच अरे तो काय नाही मी अरे मी असते सियाडी विलास जाधव आणि हे माझं ओळखपत्र अरे तुमच्यासारख्या चांडाळ चौकडीचा आपात माणूस फोडण्यासाठी आणि सत्तेला उजेड आणण्यासाठी आणि गुन्हेगार सोडण्यासाठी मी देशांतर केलं आणि शासनाने माझी बदली या गावात केली. पण नेमणूक करण्याचं कारण अरे चेअरमन कळत असून न कळत भोगीपणा करू नकोस. अरे आपल्या गावात खून मारामारी बलात्कार काळे धंदे उद्योग चालू केले तुम्ही दोघांनी आणि तुझे गुन्हेगारी वाढली आणि या घटनेची नोंद पोलीस स्टेशन मध्ये झाली. कमाल आहे. गावात रामराजा नांदावा म्हणून आम्ही समाजसेवेचं वर्त हाती घेतलं. हे गाव ठग्यांचं आणि 12 भंगडे आणि 17 लफडे अनेक खबरे माजवणारं हे गाव. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही पुढाकार हाती घेतलं आणि तुमच्यासारख्या पुढाऱ्याने मानवतेला लाभकारी कृत्य केली. अरे शाळा काढली त्या शाळेचं तुम्ही लाच घेतली. त्या शाळेत व्यसनाचे खडे शिकवले जातात
अन्यायाला अन्नाच्या ढरकाऱ्या फोडल्या. दर्शात मांडून दर्शाचा रक्त घटाघटा केला. आणि जनतेला भयभीत करून अरे जनतेवरती सैतानात प्रसंग आणला तुम्ही लोकांनी. अरे तुम्ही दोघं रक्तदान म्हणून सत्तान झाला. अरे नीच माणसानो एवढंच करून तुम्ही थांबला नाही. माझ्या वडिलांवर केलेल्या अत्याचाराचा तुम्ही पुरेपूर बदला घेणार आणि कायद्याच्या कटारीत अडकणार तुम्हाला मी. तुझ्या वडिलावर कसला अन्यायाचा ओरडा वाटला. अरे सरपंचा माझ्या वडिलांवर तुझ्याकडे कर्ज काढलं. कारण म्हणून जमीन ठेवली. अरे त्या कर्जाची परतफेड झाली नाही. अरे तुम्ही दोघं निर्लज्ज माणसाने माझी जमीन बळकावली. त्याची विल्हेवाट केली दोघांनी. आणि माझे वडील अरे जमीन जमीन म्हणून ते मेले. आणि या जगातून त्यांनी निरोप घेतला. माझी काळी आई अरे माझी काळी आई मी मोठ्याने हंबडावरून ते जगाचा निरोप घेतला. अरे डोळ्यातून अश्रूचा महापूर आणि अशातूनच त्यांना भेट लागली. आणि त्यातूनच त्यांना वेळेचा आणि त्यांची जीवन ज्योत कायम ठेवावं. विलास चुकलो मी. मला माफ कर. पैशाची तिजोरी तुझ्या तिजोरीत ठेवतो. अरे हात लाव तुझ्या पैशाला. अरे लाल रुपये घेण्यासाठी मी खातेवरती अंगात खाते नाही. अरे मी प्रामाणिकपणासाठी बेमानी करणार नाही. अरे इनाम हेच माझी खाते आहे. मग तुझा भेद काय? अरे तुमच्यासारख्या चांडाळ चौकडीला तुरुंगात खडे पडायला पाडणार. सरपंच माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी लहान होतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी तुला मी फाशीच्या तख्तावर ठेवणार. त्यासाठी मी माझ्या जीवाची बाजी लावणार. विलास चुकलो मी. राजकारणाची नशा डोक्यात चढली. मी मुंबईत एका नामांकित कंपनीत कामाला होतो. भरपूर पगार होता. पण राजकारणासाठी नोकरीला राजीनामा दिला. आणि गावी येऊन आणि राजकारणातील रावणाला होय, दैवाचे उलटे पैसे पडले. गावात मला सभापती केलं. भविष्य काळात झेडपीचा सदस्य व आमदार व खासदार करणार होते. पण मीच गावात 2 गट केले. माझ्या रागामुळे मायाळू माणसं गेली. रक्ताची नाती विसरली. अखेरचा आधार तुटला. मायेचं कोणीच नव्हतं. या गावचा विकास करून
होतात सुडाने कान पेटले अंतरंगे आग भडकली विधात्याने हा खेळ नशिबी लिहिला आणि माझा डाव असला माझ्या सपनांचा चुराडा झाला गावात लावणीच्या मंडळी रंगल्या दौलत खुर्चीसाठी लावणीत भडकला अंगार माणुसकीचा नाता जमला असता पण दैव खेळ असा वेगळा पण तो नीतीला मान्य नव्हता म्हणून रक्तात रंगला व राजकारणात रंगले ग्रामपंचायत अरे नीट माणसा अरे एवढं करून आम्हाला अरे विरोधकांची मतदान येत होतो तू गावाला वळवलास त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेतलास का तर बापराजाची तुझी सत्ता यावी म्हणून अरे देशाला स्वातंत्र्य मिळून खूप काळ झाला अरे हेच का ती लोकशाही आमच्यासारख्या प्रकाराने त्या लोकशाहीची घोषाही करून आणि हुकुमशाही गाजवली आणि देश भरतात त्याला अगदी बरोबर या गावात गटबाजीच्या राजकारणाला गाव गरुड पाण्यागत ढवळलं दोन पार्ट्यामुळे माणूस माणुसकी विसरला कोण कुणाच्या लग्नात जात नाही आणि दुःख सुखात सामील होत नाही अरे अशा या गरिबांच्या आक्रोशाने त्यांची आशा संपली अरे ते लोक किंकाळ फोडत आहेत अरे त्यांच्या कल्पना तुमच्या माथी लागतात जसं कर्म करावं तसे कर्माची फळेमध्ये अरे जर्मन जे पेरलं ते चुकवणार अरे तुम्हाला राजकारणाची नशा चढली होती आणि तुम्हाला सत्तेचा मास चढला होता अरे गावात हत्याकांडाचा थैमान करता तुम्ही अरे गावात भ्रष्टाचार केले तुम्ही अरे राजकारणाची भ्रष्टाचाराची मुळे तुम्ही गावागावात पेरले अरे गावागावात जमिनीत तुम्ही वाद निर्माण केले आणि कोर्ट कचऱ्याची दरवाजे सुचवले तुम्ही गावागावात चोरम लागला आणि रक्ताचा ओत केला अरे या भारत भूमीचे गरीब तुम्ही आणि तुम्ही या गावचे तुकडे तुकडे केला गावात दोन गट पाडले आणि ते गाव तुम्ही रसतळा नेलं आणि या समाजाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं अरे त्या लोकांच्या फुटासाठी आणि त्या कुटुंबांच्या पगारासाठी सासू सुद्धा जे वाद विकवले जातात आणि ते सत्य कधी लपत नाही आणि त्या असत्याचा होतो उदय अरे चांगल्या शेतकऱ्याला पाठ्यात खत पाणी घाले असंसाराची पीक तुम्ही शेतात उगवली साहेब, तुमच्या चढलेल्या डोक्यात
ते घातला तुम्ही चटई घातला आम्ही चिमलो अरे वा. सरपंचाला चुकीचा परिचय बोंबल्याशिवाय अरे ती चूक माणूस पुन्हा करत नाही. अरे त्या तुझ्या चमच्याना कडकराम आणि सळकरामला आम्ही आमच्या ताब्यात देत नाही आणि मी तुम्हाला दोघांना अटक करतोय. ज्यात साखर टाकल्यावर साखर गोड होते आणि त्याचं अस्तित्व संपतं. कापून दळाला